असं यायला सांगितलं का स्टेशनावरच्या डुकरांना 150 कोटीची प्रॉपर्टी जमा केली नुसतं म्युन्सिपाल्टीच्या भरोशावर, हे बायको नसताना आता आली प्रॉपर्टी तर तेव्हा जमा केली जेव्हा बायको नव्हती. 20 वर्षापासून थेमल सहन करून राहिली, ते अपेक्षा ठेवत नाही घरात काही आणलं पाहिजे, पैसा आणला पाहिजे, 2 नंबरचा आणला पाहिजे, महाग घर चालवलं पाहिजे, घर मस्त केलं पाहिजे, हे अपेक्षा ते ठेवत नाही. माझे भाऊ ठेवत नाही, माझे पोरं ठेवत नाही, माझी आई ठेवत नाही. हे संस्कार आमच्या वडिलांना आमच्या वर केले आहे. कसेही गरिबीत जीवन काढतो आम्ही, कितीही अडचणी भोगतो, रोजचा तक्रार राहते. 3-3 कमाईचे पूर्त वीरेंद्र देशमुखांनी तयार केले, पण रोजची अडचण राहतेच. कधी इलेक्ट्रिकचं बिल जास्त आहे ते बोलायचं राहते. पण अशा परिस्थितीमध्ये जेव्हा सत्ता हातामध्ये येते, सत्ता हातात आल्यावर जेव्हा 10 लाखाची पेटी आहे समोर येते, कबाव हे बिल काढायसाठी पैसे द्या, त्याला नाही म्हणणं हे सगळ्यात कठीण काम. त्याला सुद्धा नाही म्हटल्याचे अनेक उदाहरण या गावात भेटते. याच्यासाठी नाही म्हणण्यासाठी शक्ती हे बायकोपासून आणि आईपासून येतो, कुटुंबापासून येतो. त्याही 2 नंबरचं नसते पाहिजे म्हणून आपण ते ठुकरावू शकतो. कोणी तसं ठुकरावू शकत नाही. आपण माझ्या वडिलांनी शिकवलं त्याच्याप्रमाणे जो गरीब उदा असेल, जो अडचणीत असेल, दलित असेल, दीन असेल, दुबळा असेल, कसाही असेल, त्याचं काम आपण केलं पाहिजे. अर्ध्या रात्री आपल्या घरात जर मदत मागायला आला तर तो वापस गेला नाही पाहिजे. त्याची काही ना काही प्रमाणात आपण मदत केलीच पाहिजे. त्याचं काम झालं पाहिजे, त्याचं काम पूर्ण करून दिलं पाहिजे. आणि त्याचं काम जर सरकार दरबारी असेल, सरकार ऐकत नसेल, त्याच्यासाठी रस्त्यावर उतरण्याची तयारी करून आंदोलन करण्याची तयारी सुद्धा आपली असली पाहिजे. हे माझे वडील सांगून गेले, त्याच्याप्रमाणे आम्ही वागतो, त्याच्याप्रमाणे आम्ही आंदोलन करतो. म्हणून आम्ही पोलिसांनी वेळत नाही. हे सांगून त्याही दिवशी सांगितलं सभेमध्ये, अजून कोणत्या ह्याच्यात मिळून टाकायचं आहे, समजून घ्या ह्याच्यात म्हणजे काय चाललं, तिथं येऊन टाका. आम्ही आमची लाईफ सोडणार नाही, आम्ही आमचे धोरण सोडणार नाही, आम्ही आमच्या मागण्या सोडणार नाही. पण आज माझा मित्र आमदार आहे, हे अनिल बाबू आमदार आहे, सुनील बाबू आमदार होते, मोठे माणसं आहे, खासदार साहेब आपल्या पाठीशी आहे. तुम्ही सगळे जण एक दिवस फुरसत करा आणि माझ्यासोबत आयजीकडे चला. 2 नंबरचे धंदे अजूनही सुरू आहे, सट्टापट्टी अजूनही सुरू आहे आणि बेखोफपणे सुरू आहे. कारण इथून एसपी पर्यंत माल पोहोचवणं सुरू आहे आणि 2 नंबरचे धंदे या गावात मी खपवून घेणार नाही. एवढे मोठी माणसं असतात, आपण तर प्रेशर टाकलं पाहिजे. ते तर जुमानून नाही राहिले आहे. चाकू घेऊन बसते स्टेशनाच्या तिथं इराणी. याचे व्हिडिओही आहे, फोटोही आहे. पोलीस स्टेशन मध्ये ते पोरं कंप्लेंट करायला गेले, तुमचेच राष्ट्रवादीवाले ठोके. पोलिसांनी कंप्लेंट घेतली नाही, आमच्याकडे कुमक नाही, आमच्याकडे पोलीसवाले नाही, आमच्याकडे स्टाफ नाही. हे पोलिसांचे उत्तर आहे. थोडा मारायच्या कामाचे नाही का? चालतं का मिलिटरीवाले तिथं थोडा मारल्याशिवाय रस्त्यावर येणार नाही. आपल्याला मिलिटरीवर पाठवायचे, आपल्याला तिथं देशाला वाचवायला लावायचं आणि यायला इथं बसून शेण खायचं, हप्ते खायचे आणि पूर्ण पिढी जवान पिढी बर्बाद करायची ड्रग्सच्या नादात लावून, 2 नंबरच्या धंद्यात लावून. याच्यासाठी तुम्ही देश वाचवासाठी तिथं बॉर्डरवर लढता का? याच्यासाठी तुम्ही जीव देता का? याच्यासाठी स्वतंत्र सेनानी लढले का? याच्यासाठी महात्मे झाले का? या मोजक्या माणसाने पैसे खाण्यासाठी, याचे 2 नंबरचे धंदे खाण्यासाठी. मागे सांगितलं सुनील भाऊ तुम्हाला आमच्या गावात सगळंच काही भेटते, खुल्लं दाखवते तुम्ही, सट्टापट्टी सुरू आहे. आणि आता अजून मारून गेले. मास्ते कोणाच्या भरोशावर वरिष्ठ मास्तेरी असते, वरिष्ठ सूट देते, कुठूनही रेट टाकली तरी त्याचं काही बिघडणार नाहीये हे माहीत असते, शाश्वती असते, गॅरंटी असते. म्हणून 2 नंबरचे धंदे खुलेआम सुरू होतात या क्षेत्रामध्ये आहे. पण आपण तिथं गेलं पाहिजे, ते बंद केलं पाहिजे. तुम्ही आयजी कडे चला, नाही तर पुढच्या त्याच्याही वरच्या अधिकारी, आयजी पर्यंत पोहोचत असेल तर त्याच्या वरच्या अधिकाऱ्याकडे चला. तर हे सांगणं गरजेचं आहे. वेळ करून इथं पकडून दाखवलंय. जेव्हा पोलिसांनी मला चॅलेंज दिलं मी पकडून दाखवलंय. इथं टाउन चालणारे पकडून दाखवले, गांजाई पकडून दाखवलाय, अफिमे पकडून दाखवले, चरसे पकडून दाखवली आहे, सट्टापट्टी जुवाई पकडून दाखवली. जोपर्यंत आपला जीव आहे, आपल्या क्षेत्रासाठी, आपल्या लोकांसाठी आपण झटलं पाहिजे. चांगले संस्कार क्षेत्रावर झाले पाहिजे. नवीन
पडली पाहिजे या उद्देशाने आपण काम केलं पाहिजे. हेच विचार वीरेंद्र बाबूचे घेऊन आम्ही वाढलो. म्हणून आम्ही परवा करत नाही म्युन्सिपालिटी निवडून येईल का आपले मेंबर पडतील का पुढे आमदार होऊ का नाही होऊ का. आता यायला म्हटलं करू तर कोणता करू ते मला बरोबर ऐकू नाही आलं. परिषदचा करू का सभेचा करू म्हटलं नाही. वयोमानानं होते स्वतःही इच्छा झाली असं आम्ही महाविकास आघाडीचं काम करतो. आम्ही पक्षाच्या धोरणाचं काम करतो. आम्ही आमच्या विचारसरणीचं काम करतो आणि त्या विचारसरणीवर चालतो. भले काही अडचणी ये आपण लढाई आपली पक्की आहे. तुम्हाला सांगतो माझे वडील 57व्या वर्षी गेले. माझा 50वा आहे. 5 वर्ष जर तुम्हाला दिले तर 55चा होतो. मग आमदार झालो तरी 2 वर्ष राहिले तेव्हा गॅरंटी नाही आहे मी राहील का नाही राहील. इतिहास आहे तसा म्हणून सांगून राहिलो. पण तुम्ही माझ्या भाईला घेऊन जाण्यापेक्षा तुम्ही शरद पवार साहेबांना म्हणा ना. नाही पण अनेक केले ना. मिटकरी सारखे जे उठून पडायचे तेही केले. जे कामात नाही आले ते महाविकास आघाडीचे कामात नाही आले ते केले. आणि आमचा भाई कोणत्या भरोश्यावर उभा राहायला तर पडला. हाही न्याय सगळीकडे सारखा झाला पाहिजे. सगळ्यांनी घेऊन बसलं पाहिजे. फक्त शेका पक्षाच्या सरचिटणीसाची जबाबदारी नाही आहे की माझ्या काटोच्या एखाद्या माणसाला आमदार केलं पाहिजे किंवा काय केलं पाहिजे. झालं नाही झालं तरी तेवढी ताकद आम्ही ठेवतो आमच्या आंदोलनात. तेवढी ताकद आहे आमच्या लोक आहेत. आमच्या पाठीशी राहणाऱ्या लोक आहेत तेवढी ताकद आहे. जे काम करायचं असेल ते काम आम्ही पूर्ण करून घेतो. पण इच्छाशक्ती तुम्ही सुद्धा कुठेतरी दाखवली पाहिजे. कोणाला नाही केले. इथून खासदार केले, इथून आमदार केले. जिचकार सरकार दिग्गज पाडून टाकला. वीरेंद्र बाबूने जेव्हा सुनील शिंदे काकाचं काम केलं ते काँग्रेसचे होते. आपलं विरोधचे होते. शरद पवार बाहेर निघाले होते. जेव्हा याचे वडील उभे होते 96 मध्ये उभे असताना हे जनता दलाकडून उभे होते ना. मेघे साहेब हे काँग्रेसमधून उभे होते. यायचे काम केलं तेव्हाही उभं होतो आपण. इथं डावा विचारसरणी मांडणारा डावा विचारसरणी पेरणारा एकच माणूस वीरेंद्र बाबू होता. म्हणून इथं दुसरं स्थान काँग्रेस नंतर या क्षेत्रामध्ये खासदारकीच्या दुसरं स्थान या डाव्या विचाराचं होतं. म्हणून इथं जनता दल 2 नंबरवर होतं. जेव्हा वीरेंद्र बाबू वारले तिथं ते धुरा सांभाळणारं कोणी नाही राहिलं. तेव्हापासून ते सगळं वलय शिवसेनेकडे वळत गेलं या क्षेत्रामध्ये. म्हणून शिवसेनेचा खासदार निवडून येत गेला आणि तिसरी आघाडी मागं पडली आणि काँग्रेस त्याच्यापेक्षाही मागं पडली. आणि जेव्हा जेव्हा आम्ही आता तुमचं काम करून राहिलो तुम्ही आलेच निवडून. जोरानं भिडलो. इथंही नाही यायचंही भाषेच्या प्रचाराला गेलो होतो. महाविकास आघाडीचं धर्म पाळून कधी कोणाला आम्ही अपेक्षा ठेवत नाही का ते थँक्यू म्हणून का आम्हाला पेट्रोल देईन का गाडी देईन का पैसे देईन का. आम्ही कधीच त्याची चिंता करत नाही. आम्ही काम करतो. जे विचारसरणी पेरायची आहे ते पेरायची आहे की लोकांपर्यंत आपले विचार पोहोचले पाहिजे. जसं अनिल बाबूने आपल्या भाषणामध्ये सांगितलं शेतकऱ्याची काय अडचण आहे हे थांबायचा विषय रेल्वेचा सांगितलं. आताच मला बर्वे साहेबांनी आपल्या खासदार साहेबांनी पत्र दाखवलं 13 ऑगस्टचं पत्र आहे का आम्ही त्याची शहानिशा करतो त्याचा तपास करतो आणि त्याच्यानंतर त्याच्यावर निकाल कळवतो. थांबे कावर बंद झाले. सरळ सरळ त्याच्यामध्ये त्यांनी काही लिहिलं असं ते दिशाभूल जरी करत असेल तुमची तुम्ही तुम्हाला सांगतो ते त्याच्यात आर्थिक पाहून राहिले. इथून काहीतरी त्यांनी पर्सेंटेज ठरवलाय तेवढं उत्पन्न होत असेल तरच इथं थांबा द्यायचा नाही तर नाही द्यायचा. असं काही आकडा आहे ना 10 का 15,000 रुपये रोजचा कलेक्शनचा. ते सांगितलं पाहिजे. हे तुम्ही कमर्शियली फायदा करण्यासाठी प्रायव्हेट लिमिटेड कंपनी नाहीये. सरकारच्या सोयी सुविधा आहे. इथून रोज अपडाऊन करणारे लोक आहेत त्यांच्या सोयीसाठी रेल्वे आहे आणि ती रेल्वे थांबली पाहिजे. आणि तुम्हाला अडचण नाही झाली पाहिजे म्हणून 3री आणि 4थी लाईन तुम्ही करून राहिले. म्हणून मालगाडी आणि पॅसेंजर तुम्ही अलग करून राहिले. तर मालगाडी आणि पॅसेंजर जर अलग करून राहिले ट्रॅफिक जर विरळ होऊन राहिले तर स्टॉपेज तुम्ही दिलेच पाहिजे. आणि
सगळ्या गोरगरिबांसाठी सगळ्यात महत्वाचं जाण्या येण्याचं साधन जे काही असेल तर ते फक्त रेल्वे आहे. बस सुद्धा महाग पडते. त्याच्यामुळं त्या सुद्धा दृष्टीनं आपण ते विचारलं पाहिजे. शेतकऱ्याची परिस्थिती काही लपून नाही. शेतकऱ्याची परिस्थिती सगळ्यालाच माहित आहे. पण खोटं नाटक बोलणारे, खोटे नाटे आश्वासनं देणारे, यायला जे नाव घेतलं फडणवीस साहेब, शेतीचं काय समजते, तुमचा संत्रा गळून राहिला, मोसंबी गळून राहिली तर उद्याचे म्हणायचे का फेविकॉलचा फवारा मारा ना, संत्र तांबून नाही कळायचे. इतकं ज्ञान ते शेतीचं आहे. आणि ते शेतीवर भाषण करते, ते शेतीवर बोलते, ते शेतीचे प्रश्न मांडते, ते विरोधात असले म्हणजे शेतकऱ्याचे प्रश्न मांडते. पण जेव्हा सत्तेवर असते तेव्हा कापूसही आठवत नाही, संत्रही आठवत नाही आणि सोयाबीनही आठवत नाही, काहीच आठवत नाही. कोणी मरत असन तर चालन, गृहमंत्री ते आहे. कोणावर बलात्कार झाला तरी ते चालते आणि कोणावर किती अत्याचार झाला तरी चालते. कोणाला काहीच नसन केलं, अत्याचाराविरुद्ध लढत असन तर त्याने माझ्यासारख्या जेलमध्ये तरी टाकायची त्याची तयारी असते. पण त्याला प्रश्न सोडवण्याची काही कदर नाही, काही नाही. तुमचं आमचं घेणं देणं नाही. निवडून यायचं आहे, खोटं बोलायचे, आश्वासन द्यायचे आहे, धनगराचं आश्वासन देऊन टाकायचं आहे, मराठ्याला आश्वासन देऊन टाकायचं आहे. जो येईल त्याला हो म्हणून टाकायचं आहे. तुम्हाला नोकरी नसेल भेटत त्याला हो म्हणायचं, तुम्हाला पोरगी नसेल भेटत त्याला करून देतो म्हणायचं, तुम्हाला पोरगं नसेल होत तर ते बी पाहून घेतो म्हणायचं. हे इलेक्शनच्या तोंडावरचे आश्वासन आणि हे खोटे नाटे आश्वासन अजूनही देणं सुरू आहे. लाडकी बहिणी योजनेतून ज्या भावानं आपल्या बहिणीच्या विरोधात स्वतःची बायको उभी केली, गाडीच्या भारावर पडली, तेव्हा आता सांगून राहिला बहिणीचा पुरता बहिणीला आपल्याला मदत करायची आहे. तेव्हा कोण नाही दिसली बहीण? माहित आहे का कोणाविषयी बोलून राहिलो मी? यायच्या दुसऱ्या गटाचा नेता. तेव्हा नाही आठवली लाडकी बहीण पडून राहिली का पडली नाही पाहिजे का? तिची अस्मिता जी आहे ती आपल्या कुटुंबाची आहे, आपल्या विचारसरणीची आहे. आपण स्वार्थासाठी गेलो, आपल्या एन्क्वायऱ्या बंद झाल्या पाहिजे म्हणून गेलो, आपल्या वर रेड नाही पडल्या पाहिजे म्हणून गेलो. पण बहिणीच्या विरोधात कॅन्डिडेट उभा नाही केला पाहिजे हे सुद्धा लाज द्यायला वाटत नाही. जे सध्याचे तलवे चाटते, तुमचं विचारसरणी सुद्धा बदलून तुम्ही विरुद्ध विचारसरणीमध्ये तिथं जाऊन बसता सरकारमध्ये. हे काय तुमची राखण करणार आहे? हे काय तुमची सेवा करणार आहे? हे काय तुमचे प्रश्न सोडवणार आहे? येते काही लाडकी बहीण वगैरे सांगासाठी त्याचे प्रश्न सोडवायचे. कुठून देणार आहे 46,000 कोटी रुपये? होकणाऱ्या मारायच्या. इलेक्शन 3 हप्ता पुढे केलं, काही 1-2 हप्ते बायाला भेटले का बाया खुश होतील यायला मतदान करतील. ज्या एमपीनं सुरू केलं होतं, एमपी मधून एकही खासदार निवडून नाही आला, त्या एमपीनं आज बंद करून टाकलं. कारण त्याच्या खासदारीचं इलेक्शन निघून गेलं, त्याचा प्रश्न सुटून गेला. हे चित्र होणार आहे. पण आपला महाराष्ट्र जागृत आहे. आपल्या इथे जे व्यवसाय इथून गुजरात मध्ये पळवले ते लक्षात आहे. एक गुजराती 2 गुजराती काही महाराष्ट्र चालवणार नाही हे या क्षेत्रातल्या लोकांना नागरिकांना स्पष्ट माहित आहे. म्हणून हे आघाडी सोबत आहे. म्हणून हा आघाडीचा रिझल्ट खासदारकीमध्ये दिला. तोच आघाडीचा रिझल्ट येणाऱ्या इलेक्शन मध्ये येणार. फक्त आपली एकजुटता अशीच राहिली पाहिजे. नाही खूप काम भरणं सुरू आहे. उभं राहिलं पाहिजे म्हणून समाधान कोणीच करणार नाही. त्या दिवशी इथे एक आंदोलन झालं, शेतकऱ्याविषयी झालं. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी चरणसिंग फार येऊन बसले होते तिथं. म्हटलं हे चोट्ट कसं काय आलं तिथं? काहून आलं? शेतकऱ्याचे प्रश्न आहे. शेतकऱ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी त्यांनी एक वरतून उपमुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे, मुख्यमंत्र्यांनी यायला पाहिजे, कृषी मंत्र्यांनी यायला पाहिजे, आश्वासन द्यायला पाहिजे, उपोषण सोडवायला पाहिजे. हे कसं आलं? ते सरकारचा प्रतिनिधी त्याच पक्षात आहे म्हणून आलं. कोणत्या अधिकारानं आलं? ज्या एपीएमसी मध्ये तो सभापती आहे त्या एपीएमसी मध्ये एकही दिवस शेतकऱ्याचा माल एमएसपी प्रमाणे खरेदी केला नाही. तेव्हा भारत पुन्हा आला होता का एपीएमसी मध्ये? तिथे शेतकऱ्याचा परवाना नाही आला. दुसरे जेव्हा संघ करते त्या संघामध्ये मी तुमच्या शेतकऱ्यासोबत तुमच्या दुःखामध्ये सामील आहे दाखवण्यासाठी हे मगरमच्छ आसू रडणारे नौटंकीबाज हे तिथं रस्त्यावर येते, तिथं नौटंक्या करते. दुसऱ्याच दिवशी आम्ही त्याची पीक विम्याचे पैसे देतो म्हणून सांगतो. आले पैसे 2 जणांचे आले. सब नौटंकी आहे.
विरुद्ध वातावरण तयार करण्याचे षडयंत्र प्रयत्न आहे. जो एपीएमसी मध्ये सर्वाधिकार ज्याच्याकडे आहे, जो एमएसपी प्रमाणे खरेदी करा हे कंपल्शन टाकू शकते, तेव्हा तो ते करत नाही. शेतकऱ्याचं नुकसान होऊ देते, डोळ्यानं पाहते, दलाल जसा पिळाचा तसा पिळून टाकते, व्यापारी जसा मालात भेटन तितक्या स्वस्त्यात भेटन तितक्या स्वस्त्यात घेते. याचा सभापती म्हणून त्याच्यावर अंकुश राहत नाही. तेव्हा शेतकऱ्याचा याचा कळवळा येत नाही आणि दुसरा उपोषणाला बसला का शहाणपणा सांगायला तिथं जातो. हे किती कळकळीचे आहे हे सगळ्यांनाच माहिती. हे आम्ही घेत याच्यासाठी नाही तर आम्ही कोणाचे 2 रुपये खाल्ले नाही, खात नाही आणि प्रचार करायचे पैसे घेत नाही याचा अनुभव तुम्हाला यायला असं. खासदार साहेब, आमदार साहेब याही मागचा आला, याही आला असं. हेच संस्कार माझ्या वडिलांचे होते, माझ्या वडिलांनी कधी डाग लागला नाही, तेच आम्ही प्रयत्न करू. आता खोटे नाटे आलो तर काही टाकणार त्यांची चौकोनी लागला होता शेतकऱ्यांचा. आता मार भेट नाही भेटली पाहिजे म्हणून पूर्ण गुन्हे एकत्र करून त्याच्यात लिहिले होते. कोर्टासमोर जाताना चार्जशीट मध्ये याच्यावर 354 आहे, म्हणजे या बलात्कारी गुन्हा आहे, या छेडखानी करणार आहे, या बदमाशी आहे, याच्यावर क्रिमिनल केसेस ही आहे. त्या गाड्याही ओढवते म्हणजे आपण आंदोलन करतो रस्त्यावर. चित्र असं निर्माण करते का नंतर कुख्यात गुंड आहे या गावातला. आणि हे ज्यानं काल स्टेशन वॅगन म्हणून चोऱ्या करून उत्पन्न केलं, ज्यानं सागवान चोरलं, ते सभ्य झाले गावातले. यायचं सुद्धा पुराण काढा लागते, यायचं सुद्धा उघडून काढा लागते. त्याच्याशिवाय यायचा बंदोबस्त होत नाही. 2 नंबरचे लोक या राजकारणातून दूर होत नाही. तोपर्यंत आपला लढाई आमदार होय नाही तर नाही होय, म्युन्सिपालिटी भेटली नाही तर नाही भेटते, आपलं काही घेणदेण नाही त्याच्याशी. आपली लढाई आहे आम जनतेसाठी लढायची, त्याला न्याय मिळवून देण्यासाठी. आपल्या माझ्या वडिलांनी काय सांगितलं, इलेक्शन म्हणजे हे आम्ही चळवळ म्हणून लढतो, निवडून येण्यासाठी लढत नाही. ही एक चळवळ आहे. त्या चळवळीच्या माध्यमातून मतदानाचा अधिकार मतदाराला समजला पाहिजे. मतदान आपलं विकलं नाही पाहिजे आणि मतदान कशा पद्धतीनं केलं पाहिजे, कोणते कोणते प्रश्न आपले आहेत, त्याचे निवाडे कोण कोण करणार आहे, कसे कसे करणार आहे, हे सगळे मुद्दे समजून घेतले पाहिजे आणि त्याच्यावर आपण मतदान केलं पाहिजे. हे सांगण्याचं काम आम्ही एक आंदोलन म्हणून आम्ही इलेक्शन लढतो. निवडून घ्यायचं असलं तर सोपंच आहे. पैसेच वाटायला लागते बेधून. बेधून वाटले बेधून खा लागते. बेधून खाल्ले वीरेंद्र देशमुखाची औलाद कशी राहील. मग गरीब उद्याचं काम कसं करत, भ्रष्टाचार करत. आणि गरीब उद्या दारात आल्यात त्याला पहिले पैशाची डिमांड नाही करत का. म्हणून आम्ही आमच्या सांगितलेल्या वडिलांच्या सांगितलेल्या विचारावर चालतो का गरीबाचं काम आपण केलं पाहिजे. श्रीमंतांची कामं तर होतच राहते. येऊ निवडून नाही तर नाही येऊ पण लढा. जसा माझ्या वडिलांना मरेपर्यंत लढला तसाच मरेपर्यंत मी सुद्धा लढणार आहे. तुम्हाला या 50व्या वाढण्याची आश्वासन देतो. त्याही वर्षी मी मरीन तेव्हाही मी आंदोलन करत मेलो पाहिजे, त्या स्टेजवरच मेलो पाहिजे अशी अपेक्षा बाळगतो. आपला साथ असा पाठीशी राहायला पाहिजे एवढी अपेक्षा बाळगतो. आपण सगळे पाहुणे आले इथं माझा सत्कार केला. शाल अभिजित तर येणार होता, मित्र आहे तुम्हाला, मित्र आहे. LLB मी LLB आम्ही एकाच कॉलेजमध्ये होतो आणि त्याच्याही आधीची ओळख आहे. त्याच्याही आधीची ओळख आहे. त्याच्या आधीची ओळख म्हणजे आम्ही त्याच्या वडिलांच्या इलेक्शनमध्ये गेलो. ते येणेच होते. आपण आले, सर्वांचे आभार मानतो. तरी ते आमदार आहे भाव त्याची आभार मानाच लागेल, नाही तर राखी घाला तर तुम्हाला म्हणून ते म्हणे का कार्यक्रम सुरू करा. 6 जिल्ह्याचा एकच माणूस माझ्याजवळ आहे, बाकी त्याची वाट काय पाहायचा. सगळे आले म्हणजे चांगला पाहिजे. दुसरीनं कार्यक्रम चांगला झाला पाहिजे. दरवर्षी आम्ही इथं ब्लड कॅम्प घेतो, ब्लड डोनेशन करतो. जवळपास 50 ते 100 करण्याचा प्रयत्न करतो. पण आम्ही जेव्हापासून सुरू केलं तेव्हापासून या गावात दर महिन्यातच ब्लड कॅम्प होते.
त्याच्यामुळं तेवढं जागरूकताही वाढलेली आहे, तेवढं कलेक्शनही होते. नाही तर ते इंगळे साहेब ते सांगतील तुम्हाला ब्लड बँकेचे का या गावातून किंवा या क्षेत्रामधून सगळ्यात जास्त ब्लड कलेक्शन जाते नागपूरला, सगळ्यात जास्त. हे जागरूकता प्रदीप भाऊनं सुरू केली होती. प्रदीप भाऊ मराठा लान्सर्सच्या मार्फत प्रदीप भाऊ देशमुख आणि त्याच्यानंतर आपण सुरू केली. तर आज त्यालाही जवळपास 15 ते 20 वर्ष आपल्यालाही होऊन राहिले. हे एक आमचं ब्लड कॅम्प इथं नेहमीच असते आणि हे आम्ही 2-3 वर्षापासून सुरू केलं आहे. याचे सत्कार घ्या, याचे घेतलेच पाहिजे. बुजुर्ग झाले तर बुजुर्ग माणसाचे घेतले पाहिजे, त्याचे आशीर्वाद आपल्या पाठीशी पाहिजे. ज्यांना आपले जीव धोक्यात ठेवून, आपले कुटुंब धोक्यात ठेवून बॉर्डरमध्ये लढाई करायसाठी गेले, कुटुंब वाऱ्यावर सोडले, त्यांना देश सेवा केली. 2-3 आपल्या इथे काहीतरी 71च्या लढाईमध्ये लढलेले, फ्रंटवर लढलेले सुद्धा सैनिक आहेत. एवढंच नाही, आमचं गाव इतकं मोठं आहे साहेब का इथं माझी जस्टिसही आहे, इथं माझी आमदारही आहे, इथं माझी पोलीस कमिशनरही आहे, इथं माझी सैनिकही आहे. मोठमोठे पद भूषवलेले लेखक डीजी पण आहे आणि मोठमोठे लेखक, मोठमोठे रंगमंच बक्षिस आणणारे नाटकाचे नाटककार, मोठमोठे कवी. म्हणजे विशेष उल्लेख म्हणजे ज्याचं रशियामध्ये नाव झालं, रशियामध्ये ज्यांचा सन्मान झाला ते इंगळे काका, वामनराव इंगळे. मोठमोठे साहित्यिक आहेत. फक्त एकच बिमारी आहे, बदलून लिटर पैदा झाले. एक काहीतरी फवारा सुद्धा लागते नंतर मला करायचं तेव्हा हे बिमारी गेली पाहिजे, लिटरची बंद झाली पाहिजे. त्याच गल्लोगल्लीत तिथून ते सगळ्यांनी पैदा झाले. काम कुणाचंच करायचं नाही, अपेक्षा दुनियाभराच्या ठेवायच्या. एका क्षेत्रातून दुसऱ्याच्या भरोशावर निवडून यायचं, दुसऱ्या क्षेत्रातून तिसऱ्याच्या भरोशावर निवडून यायचं आणि आमदारकीचे स्वप्न पाहायचे ते चौथ्याच्या भरोशावर. हे सगळं चित्र आमच्या इथं आहे. तर याचं काही फवारा बिवारा सापडत असेल केदार साहेब तर पाहिजे. तर आपल्या सर्वांचे मी आभार मानतो. माझं तुम्ही इथे वाढदिवसाला आले, शुभेच्छा दिल्या त्याबद्दल सर्वांचे आभार मानतो. माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. एकच सांगायचं झालं 2 मिनिटं.